शुक्रवारी सायंकाळी भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाचा पाऊस झाला। वाऱ्यामुळे 125 वर्षांपूर्वीचं पिंपळाचं झाड शाळेवर पडलं। शाळेला सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वादळी वाऱ्यामुळे सुमारे 60 घरांचे पत्रे उडाले। पावसामुळे प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय। भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी 4च्या सुमारास जोरदार वादळ सुरू झालं। वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड होता। वाऱ्यामुळे पिंपळाचा वृक्ष जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीवर कोसळला। या घटनेत शाळेची कौलं फुटली, भिंतीला तडे गेले। शाळेला मे महिन्याची सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वादळामुळे गावातील सुमारे 60 घरांवरील पत्रे आणि कौलं उडून गेली। त्याशिवाय 50 घरांच्या छपरांवरील परळ उडून गेले। गावातील बहुतांश घरांचं नुकसान झालंय। प्रापंचिक साहित्य भिजून खराब झालंय। अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता। सरपंच ऋषिकेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं। तलाठी दिलीप माने यांनी नुकसानीचे पंचनामे केले।